आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत। तर गाईज आज आपण जाणार आहे चांद बेबीवरती। सोबत आहे अर्चित भोसले आणि माझ्याकडून काढलेले सगळे जात आहे। यस, आम्ही आता चांद बेबीच्या परिसरात आहे आणि चांद बेबीच्या बाहेर तुम्हाला खूप सारी पार्किंग भेटेल। तुमची 4 व्हीलर 2 व्हीलर सगळं पार्क करायला तुम्हाला जागा आहे। आणि इथून जो व्ह्यू दिसतोय ना भाई, शपथ खरंच भारी व्ह्यू आहे। आणि तुम्ही एकदा या अहमदनगरमध्ये नक्की या भेट द्यायला। हे बघा चांद बेबीच्या महलच्या आजूबाजूचा परिसरातला नजारा काय सुंदर आहे। यासोबत आहे इंडियन क्रिकेटर फ्युचर। हाय मन, हाय गाईज, वेलकम टू बॅक। आई सुद्धा आहे। तर मम्मी कसं वाटतंय तुला? मस्त मस्त, छान छान। लास्ट टाइम आपण एकटेच गेलतो, म्हणजे मी आणि सानिका असे 2 जणी गेलतो। आज मम्मी पण। गाईज नजारा खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्ही जेव्हा जर इव्हिनिंगला आलात तर आणखीन सुंदर नजारे तुम्हाला इथे बघायला भेटतील। तर मला तरी पर्सनली असं वाटतं की ते सनसेटसाठी खूप फेमस असणार आहे। मलाही एवढी खास इन्फॉर्मेशन नाही, बट तरी पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल। येस, तर गाईज एक छोटासा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे मला उन्हात आलं की माझी डोळे आपोआप अशी छोटी छोटी होतात। मे बी खूप लोकांचं असं होत असेल, पण माझे तर पूर्ण असे बंदच होतात, दिसतच नाही मला पुढचं। तर गाईज तुम्हाला चांद बेबीच्या बाहेर महलच्या बाहेर खूप सारे शॉप्स आहेत। तिथे तुम्ही काही पाण्याची बॉटल वगैरे किंवा शेव वगैरे समथिंग काय घ्यायचं असेल ते घेऊ शकता। तर हे बघा खूप सारे शॉप्स आहेत। गाईज एंट्रीला एक बोर्ड आहे इन्फॉर्मेशनचं, तिथे तुम्ही थांबून 2 मिनटं इन्फॉर्मेशन वाचू सुद्धा शकतात। गाईज हे बघा इंटरनेट। आता आपण इथून एंट्री करणार आहे। केल्यानंतर ना इथे खूप असं म्हणजे मोकळं ग्राउंड आहे आणि हे बघा हा चांद बेबीचा महल। आणि इथे सगळं मोकळंच आहे आणि झाड आहेत। नजारा बघा तुम्ही, मला तर नजारा खूप आवडलाय। तर गाईज असं काही स्ट्रक्चर आहे चांद बेबीचं महलचं। चांद बेबीच्या महलच्या समोर, इकडून समोर म्हणजे गेटच्या राईट साईडला एक असं काहीतरी कन्स्ट्रक्शन आहे। सो मला माहीत नाही बरं का काय आहे, पण काहीतरी आहे। काही चांद बेबीच्या महलपासून इथून एंटर करायला सीडी आहेत, आय मीन पायऱ्या। हे बघा असं काहीतरी आहे गोल गोल, मलाही इतकी इन्फॉर्मेशन नाही आहे, पण ठीक आहे गोल गोल आहे काहीतरी। आरू से हाय। गाईज त्या पायऱ्यांवरून पुढे आल्यावर परत एक जिना सापडला आपल्याला। तर ह्या जिन्यावरून आपण वरती जाऊया आणि मग बाकीचं एक्सप्लोर करूयात। वरती चाललोय, ठीक आहे। इथे खूप अंधार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित चला। त्या जिन्यांवरनं वरती आल्यावर इथे असं काहीतरी आहे बाल्कनी टाईप। एकदम अशा 90 डिग्रीच्या पायऱ्यात, त्याच्यामुळे असं धाप लागते। हे बघा असं काहीतरी 360 असा राऊंड आहे, 360चा गोल आहे, सर्कल आहे एकदम। इथून डायरेक्ट फर्स्ट फ्लोअर दिसतो, जिथून आपण वरती आलोय ना तिथलं ग्राउंड फ्लोअर दिसतो सगळं। येस, इथून सगळा नजारा बघा। काहीच हे सगळं जुन्या काळातलं कन्स्ट्रक्शन आहे आणि वरती बघा, वरती सुद्धा सुंदर कन्स्ट्रक्शन आहे। आणि इथून तर व्ह्यू खूप सुंदर येतो। तर गाईज मी अजून एकदा म्हणते की संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही इथं आला तर बेस्ट व्ह्यू येईल, कारण उन्हात सगळं ऊनच दिसतंय, बाकी काहीच नाही। काहीच फर्स्ट फ्लोअरवरनं ग्राउंड फ्लोअरचा नजारा बघा। हे टॉपवरचं कन्स्ट्रक्शन। चाललोय आपण खाली, चला। गाईज ग्राउंड फ्लोअरवरनं टॉप फ्लोअरचा व्ह्यू। तर चला खाली खाली एक समाधी पण आहे वाटतं, तर ती आपण आधी एक्सप्लोर करूया आणि झालं मग। तर गाईज खाली आल्यानंतर ना इथे काहीतरी आहे,
आपण तिकडे जाऊयात. दोन देवळ्या टाईप काहीतरी आहे आतमध्ये. बघा काय, मी असं ऐकलं होतं की इथे समाधी आहे, सो तेच असेल काही समाधी वगैरे, माहीत नाही मला. सॉरी, कबर कबर काय, कबर, हां कबर. गाईज, अशा पद्धतीने आपण चांद बेबीचा महल एक्सप्लोर केलेला आहे. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. चांद बेबीच्या महलच्या बाहेर खूप सारे शॉप्स आहेत. तिथे तुम्हाला काही थोडंसं खायला भेटेल, जसं की कणीस, यूट्यूबवरच म्हणते